नमस्कार, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत करतो. आणि संकल्प फाउंडेशन काय करतं याविषयी एक 2 मिनिटं इथं इंट्रोडक्शन देतो. आमचं NGO गेले 11 वर्ष भारतातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे. आमचं मुख्य तत्व हे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला, मी स्वामी विवेकानंदांचं आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO काम करतं. गेल्या 11 वर्षात आम्ही ग्रामीण विकास असेल, त्यासोबत पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात देखील कार्यरत आहोत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आम्ही काम करतो. गेल्या 11 वर्षात आम्हाला समाजाची सेवा करण्याची जी संधी मिळते, त्याबद्दल निश्चितच आमच्या NGO ला अभिमान वाटतो. आमच्या NGO ची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ती मी इथं शेअर करतो. नंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या ऑफलाईन ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, तर आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केल्या की ज्याच्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, यासोबतच कृषी प्रक्रिया उद्योग आधारित किंवा ग्रामीण विकासावर आधारित देखील आम्ही वेबिनारचे आयोजन केले. शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती, जसं योगिक फार्मिंग असेल, नॅचरल फार्मिंग असेल, यासोबत मिलेट फार्मिंग याचं देखील आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन केले. याच पद्धतीने त्या काळात, कोरोना काळात, सगळी लोक खूप स्क्रीनचा वापर करत होते. मग मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन असेल, कम्प्युटरची स्क्रीन असेल, तर त्यावर कसं कंट्रोल करायचं यासाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन देखील आम्ही वर्कशॉप घेतले. आणि या सगळ्याची फलश्रुती की खूप सारा मला रिस्पॉन्स पूर्ण महाराष्ट्रातून मिळाला. आणि त्यातनं निश्चितच समाजाच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. आता आपण ज्या वेबिनार सिरीज साठी जमलो आहोत, संवाद सारखी, त्याविषयी 2 मिनिटात सांगतो. नंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया. संवाद सारथी सुरू करण्यापूर्वी आमचे सगळे डिरेक्टर्स संकल्प फाउंडेशनचे विविध लोकांशी चर्चा केली त्यांनी.
आणि त्या चर्चेतनं असं ठरलं की एक असं काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम असला पाहिजे की ज्यातनं खरोखर संवाद झाला पाहिजे. खूप विचार केल्यानंतर, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई सुपे यांच्या संपूर्णपणे पाठिंब्यामुळे आम्ही या संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि त्याचा मुख्य उद्देश होता की जे पण डिसेबल अपंग लोक आहेत त्यांना आमंत्रित करायचं आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा. कारण जेव्हा एखादा स्पेशलाइज व्यक्ती हा त्याचं जीवन जगत असतो, तर ते जीवन जगत असताना त्यांना खूप सारा संघर्ष असतो. अगदी रोजचं जीवन जगताना मग तो संघर्ष करत असताना त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, त्यांच्यात असलेल्या कमी, त्या शोधून त्यावर ते कसं मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात. जेव्हा ते समाजात वावरत असतात, ते वावरत असताना इतर लोकांशी स्पर्धा करून कधी कधी त्यांच्या सोबत तर कधी त्यांच्या पुढे जाण्याचा कसा प्रयत्न करतात, ते सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली. याची सुरुवात जी आम्ही केली 15 ऑगस्ट 2022, जेव्हा भारताचं अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत होता पूर्ण भारतभर. तर त्याच दिवशी आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली. आणि निश्चितच ही एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपण 105व्या या वेबिनार मध्ये आहोत. आतापर्यंत जेवढेही 104 महानुभाव इथं येऊन गेले, तर त्यांच्याकडून आम्हाला निश्चितच खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, त्यांचं जीवनातले प्रसंग जाणून घ्यायला मिळाले, त्यातनं शिकायला मिळालं आणि त्या इतरांसोबत शेअर करण्याची संधी देखील मिळाली. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या ऍडव्होकेट प्रीती मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. त्यापूर्वी आपल्यासोबत जे पण श्रोते जॉईन झाले आहेत, त्यांचे आम्ही संकल्प फाउंडेशन परिवाराकडून स्वागत करतो. इंद्रजीत चव्हाण सर, डॉक्टर असुदानी सर, अशोक भानसे सर, ओंकारजी, तेजश्री मॅडम, सलोनी मॅडम, मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आणि डॉक्टर नीता मॅडमला विनंती करतो आपल्या आजच्या वक्त्याने ऍडव्होकेट प्रीती मॅडम यांचा परिचय करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 105 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 105 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या इचलकरंजी येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका व सामाजिक कार्यकर्ता माननीय ऍडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा मॅडम आज आपणास वक्ता म्हणून लाभलेल्या आहेत. मॅडमचे शिक्षण BA, LLM आणि नेट सेट देखील मॅडम झालेल्या आहेत. मॅडमचं कार्यकर्तृत्व अथांग आहे. थोडक्यात आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा बघता त्यांचा परिचय थोडक्यात मी इथे मांडते. मॅडम यांना सप्टेंबर 2006 ते 2010 पर्यंत शिवाजी विद्यापीठात LLM विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्त मॅडम होत्या व व्हीलचेअर मर्यादित आयुष्य असूनही अतिशय समर्पकपणे जबाबदारीचे पालन मॅडमने केले आहे. इचलकरंजी येथे 2010 साली ओम क्लासेस नावाने मॅडमने क्लासेसची देखील स्थापना केली. तर आज तगायत मॅडम क्लासेस घेत आहेत. तसेच मॅडम क्लासेसचे अनेक विद्यार्थी दरवर्षी शिवाजी विद्यापीठात गुणवत्ता यादीत मॅडमच्या येत असतात. मॅडमचे सध्या मॅडमने युट्यूबवर आत्ताच नव्याने ओम क्लासेस नावाने चॅनलची सुरुवात देखील केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध कायदेशीर विषयावर मॅडम लेक्चर सुद्धा देत असतात. मॅडमांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रपती पुरस्कार 2006 ला मॅडमला लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून चार्सल अवॉर्ड 2007 देखील मॅडमला प्राप्त झालेला आहे. स्त्री शक्ती पुरस्कार दैनिक लोकमत 2008 चा देखील मॅडमला पुरस्कार लाभलेला आहे.
तसेच सांगली जिल्हा अपंग केंद्र शिक्षण गौरव पुरस्कार 2022चा देखील मॅडमला बहाल झालेला आहे. अशा ह्या मॅडम आहेत. त्यांना महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धेसाठी देखील मोठे सुरेश मॅडमने प्राप्त केलेले आहे. 50हून अधिक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मॅडमला यश मिळालेले आहेत. तसेच इतर अनेक जिल्हास्तरीय व महाविद्यालयीन वक्तृत्व वादविवाद स्पर्धेत देखील मॅडमला यश मिळालेले आहे. तर अशा ह्या आपल्या मॅडम आहेत. त्यांच्या भविष्याच्या योजना अशा आहेत की विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्य घडविणे हेच मॅडमचं अंतिम ध्येय आहे. त्याचबरोबर कायद्याच्या 5 वर्षाच्या कोर्समध्ये असलेल्या 44 विषयाच्या नोट्स प्रकाशित करण्याचा मॅडमचा मानस आहे आणि त्यावर मॅडमचं सध्या काम सुरू आहे. त्याच पद्धतीने शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या लोकांसाठी देखील मॅडम कार्य करतच असतात. तर अशा ह्या आपल्या मॅडम आहे. माननीय ऍडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा मॅडम हौसलों से उडान होती है या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या ऍडव्होकेट प्रीती मॅडमला विनंती करतो की त्यांचा जीवन प्रवास त्यांनी आमच्या सोबत शेअर करा. नमस्कार. मी नमस्कार मॅडम. इचलकरंजीवरून चालू करूया करा मॅडम, सुरू करा. किंवा थिएटर सांगते. नमस्कार, मी इचलकरंजीवरून ऍडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा संकल्प फाउंडेशन सामनेर यांच्या या वेब व्याख्यानमालेच्या 105वा पुष्प गुंफण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सगळ्यात प्रथम मी संकल्प फाउंडेशनची, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची, सदस्यांची मनपूर्वक आभारी आहे. खरं तर तुमच्या नावातच संकल्प आहे आणि असं म्हणतात, विकल्प बहुत मिलेंगे राह भटकाने के लिए, विकल्प बहुत मिलेंगे राह भटकाने के लिए, संकल्प एक ही काफी है मंजिल तक पहुंचाने के लिए, संकल्प एक ही काफी है मंजिल तक पहुंचाने के लिए. तर मग दिव्यांगांसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि समाजातल्या इतर घटकांसाठी काम करण्याचा संकल्प घेऊन स्थापित झालेल्या संकल्प फाउंडेशनचं काम खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचं अभिनंदन करून आणि पुढच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देऊन आपण आपल्या विषयावर गप्पा मारूया. तर आपण विषय घेतलेला आहे, हौसलों से उडान होती है. तुमच्यापैकी बहुतांशी लोकांना माहिती असेल की या ओळी आपले सगळ्यांचे लाडके पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आहेत आणि त्या म्हणजे, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. साल होतं 1997 ते 1999. त्यावेळेला मला सामान्यांप्रमाणे अगदी व्यवस्थित चालता फिरता येत होतं. ही 3 वर्ष म्हणजे माझं BAचं फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर आहे. शैक्षणिक गुणवत्ता यादीमध्ये तर मी वरती होतेच, पण त्याचबरोबर त्या काळात राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय शेकडो वक्तृत्व स्पर्धा मी जिंकल्या आणि त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये बहुतांशी वेळेला मी भाषणात डॉक्टर APJ अब्दुल कलामांची वरची वाक्य वापरायचे आणि त्या म्हणजे आत्ताच सांगितले, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. अर्थात माझ्या उमेदीचा काळ होता तो. रोजचा दिवस म्हणजे केवळ यश आणि यशच मिळायचं. उज्ज्वल भविष्य स्पष्ट दिसत होतं, कारण भविष्याच्या वाटेवर केवळ आणि केवळ प्रकाशच होता. त्यामुळे भाषणातून दुसऱ्याला प्रेरणा देण्यासाठी पंख नसले तरी आपल्याला हौसलों से उडना आता है असं म्हणणं अगदी सोपं होतं. पण त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं की लवकरच नियती
माझे पंख कापणार आहे आणि पंख नसलेल्या मला हौसला अर्थात हिमतीनं उडता येतं का याची परीक्षा नियती माझी घेणार आहे. हा उमेदीचा असा काळ चालू असताना 1999 सालामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धांचं यश माझ्या पाठीशी होतं. BA इंग्लिश पूर्ण केलं मी इचलकरंजी केंद्रात प्रथम येऊन आणि शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नंबर घेऊन. पण अशी अनेक स्वप्न पाठीशी घेऊन मी 2000 सालात सांगलीच्या NS लॉ कॉलेजमध्ये LLB च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. सुरुवातीचा काही काळ खूप चांगला गेला, पण त्यानंतर अचानक डिसेंबर 2000 मध्ये मला चालायला थोडा त्रास होऊ लागला आणि डॉक्टरांना दाखवल्यानंतर मला कळलं की मला काहीतरी न्यूरोमस्क्युलर प्रॉब्लेम झालेला आहे. सांगली, कोल्हापूर, मिरज अशा अनेक दवाखाने झाल्यानंतर शेवटी आम्हाला कळलं की आता मला हळूहळू चालता येणार नाही आणि कदाचित एक दिवस असा येईल की माझ्या शरीराचा एक एक अवयव काम करणं बंद करेल. जेव्हा 2000 सालात मला पहिल्यांदा ही माहिती पडलं की आता पुढचं सगळं आयुष्य मला चालता येणार नाहीये, तेव्हा मी खूप हताश झाले. आकाशाला उंच गवसणी पाहू घालणाऱ्या माझ्या आई बाबांच्या मुलीचे, माझ्या लाडक्या भावाच्या लाडक्या ताईचे पंखच कुणीतरी कापून टाकलेले होते. त्यामुळं माझं सगळं कुटुंब त्यावेळेला निराश झालं, हताश झालं. पण हळूहळू माझ्या आई बाबांनी त्या निराशेवर मात करण्याची हिंमत माझ्यामध्ये निर्माण करायला सुरू केली. मला तर असं वाटायला लागलं की आपल्याला LLB करून फायदाच काय, आपल्याला कोर्टात जाऊन प्रॅक्टिसच करता येणार नाही तर मग LLBच करायची कशाला. पण मग त्याच दरम्यान वर्तमानपत्रामध्ये कधी कधी आपलं वाचन आपल्या मदतीला कसं येतं बघा. त्याच दरम्यान वर्तमानपत्रामध्ये सुपरमॅनची भूमिका करणारा अमेरिकेतला एक प्रसिद्ध नायक क्रिस्तोफर रीव याचं आत्मचरित्र स्टील मी याचं पुस्तक परीक्षण वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं होतं. आणि ते वाचून माझ्या भावानं क्रिस्तोफर रीव यांचं आत्मचरित्र आणून दिलं आणि ते आत्मचरित्र मी वाचलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सुपरमॅनची भूमिका करणारे अनेक नायक, त्यांच्यापैकी एक म्हणजे क्रिस्तोफर रीव आणि प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असलेला हा माणूस एक दिवस घोडेस्वारी करताना त्याला अपघाताला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण शरीर पॅरलाइज झालं. व्हेंटिलेटर वरती हा व्यक्ती व्हीलचेअरवर आला, पण तरी देखील क्रिस्तोफर रीवनं त्या परिस्थितीवर मात करत दिग्दर्शन केलं. आणि एवढंच नाही तर त्यांच्यासारख्या पॅरालिसिस झालेल्या लोकांच्यासाठी त्यांनी काम केलं. त्याच्यासाठी क्रिस्तोफर रीव यांना अनेक पुरस्कार देण्यात आले. आणि मग जेव्हा मला हे लक्षात आलं की प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावरती असलेला एक माणूस अचानक व्हीलचेअरवर आल्यावर देखील आपलं आयुष्य न संपवता आनंदानं इतरांच्यासाठी उपयोगी आयुष्य जगू शकतो, तर मग मी का नाही. आणि मग माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. मी ठरवलं की आता आपण पुन्हा लढायचं, पुन्हा उभं राहायचं. क्रिस्तोफर रीव यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलेलं एक वाक्य माझ्या आयुष्याचा सुरुवातीचा नियम मी बनवला. आणि ते वाक्य असं होतं बघा, ते वाक्य कसं होतं. ते वाक्य क्रिस्तोफर रीव यांचं असं होतं, सो मेनी ऑफ आवर ड्रीम्स ऍट फर्स्ट सीम इम्पॉसिबल. बघा, आपल्याला पण असंच होतं ना, बऱ्याचदा आपले काही स्वप्न असे असतात की जे आपल्याला सुरुवातीला असं वाटतं की अगदीच अशक्य आहे, हे शक्यच नाहीये. सो मेनी ऑफ आवर ड्रीम्स सीम्स टू बी फर्स्ट इम्पॉसिबल, देन दे सीम इम्प्रॉबेबल. थोडा प्रयत्न केला की आपल्याला ते इम्प्रॉबेबल वाटायला लागतात. अँड देन वेन वी समन द विल दे सून बिकम इनएव्हिटेबल. त्याला आपण आपली इच्छाशक्ती जोडली की मग तीच स्वप्न आपल्या आयुष्याचा इनएव्हिटेबल म्हणजे अविभाज्य भाग होऊन जातो. तर क्रिस्तोफर रीव यांचे वाक्य असं होतं की आपली स्वप्न सुरुवातीला आपल्याला अशक्य वाटतात. मलाही सुरुवातीला अशक्य वाटलं की आता आपण असं एका जागेवर बसून आयुष्य कसं जगू शकणार आणि तेही उपयोगी आयुष्य आपण कसं जगू शकणार. म्हणून मलाही ते अशक्य वाटायला लागलं होतं. पण नंतर थोडा प्रयत्न सुरू केला तेव्हा मग ते अवघड वाटायला लागलं. अशक्यवरून एक पाऊल पुढे आले आणि अवघड वाटायला लागलं. पण क्रिस्तोफर रीव म्हणतात की एकदा का तुम्ही तुमची इच्छाशक्ती जोडली की मग ती स्वप्न तुम्हाला आवश्यक वाटायला लागतात. आणि सोप्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यामुळे जर आपली हिंमत, आपला हौसला, आपल्या स्वप्नांवरती आपला विश्वास असेल तर आपल्याला उडणं खरंच अवघड नाहीये. म्हणून मी पहिली गोष्ट माझ्या मनात कोरून घेतली, क्रिस्तोफर रीव
च्या या प्रसंगातून आणि माझ्या कुटुंबाच्या सोबतीमुळं, ती म्हणजे बिलीव्ह इन युअर ड्रीम्स, अर्थात तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. पण अडचण काय माहितीये, आपल्यापैकी बहुतांशी लोकांना आपलं स्वप्न काय हे नेमकं माहिती नसतं. प्रत्येकाचं असं एक वेगळं स्वप्न असतं. त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काय वेगळं आहे हे शोधावं लागेल. आणि एकदा का आपल्याला आपलं वेगळेपण सापडलं की मग आपली स्वप्न तयार होतात. आपल्या आयुष्यात कधी कधी अशा घटना घडतात की त्या घटना आपल्याला आपली स्वप्न, आपल्या आयुष्याचं ध्येय दाखवून देतात. आणि मी देखील संभ्रमावस्थेत होते की LLB करून आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे ते साध्य करणं तर शक्य नाही, मग काय करूया. मग त्यावेळेला आणखीन एक घटना माझ्या वाचनात आली, ज्यानं मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला. आणि ती घटना होती अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यातली. तो प्रसंग काहीसा असा होता, जो मी वर्तमानपत्रात वाचलेला होता. 13 वर्षाच्या सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी 4 महिन्याचं बाळ म्हणजे त्यांच्या कडेवर होतं, त्या बाळासहित त्यांच्या पतीनं त्यांना घरातून बाहेर काढलेलं होतं. माहेरचा आधार तर केव्हाच तुटलेला होता. आता आपल्या जगण्याला कुठलंच कारण नाही, म्हणून अशा वेळेला सिंधुताई सपकाळ यांनी त्या बाळासहित आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्या सांगतात की त्यांनी त्यांच्याकडं बघा, त्यांच्या आयुष्यात कसा अचानक एक वेगळा टर्न आला. सिंधुताई सांगतात की त्यांनी त्यांच्याकडे असलेली भाकरी जी होती ती थोडी खाली, पाणी थोडंसं पिलं आणि थोडंसं पाणी आणि थोडीशी भाकरी त्यांनी शिल्लक ठेवली. कारण त्या आत्महत्या करायला निघलेल्या होत्या. त्यांना असं वाटलं की जर चुकून मरण्याचा निर्णय चुकलाच आपला, तर पोटाची भूक भागवण्यासाठी थोडासा तुकडा आपण शिल्लक ठेवावा. आणि त्या स्मशानाच्या दिशेनं जीव देण्यासाठी निघाल्या. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक माणूस कण्हत इवळत पडलेला होता. कुणी पाणी देणार काय, पाणी देणार काय करून तो पाणी मागत होता, पाण्यासाठी तडफडत होता. खूप आजारी होता, कुठल्याही क्षणी तो मरू शकत होता. सिंधुताईंच्या मधली आई जागी झाली आणि सिंधुताई त्या माणसाकडे गेल्या आणि त्यांनी त्यांना, त्या माणसाला आपल्याकडे असलेला अर्धा भाकरीचा तुकडा खाऊ घातला, प्यायला पाणी दिलं. आणि गंमत बघा, तो माणूस मेलाच नाही. परत परत तो सिंधुताईंचे आभार मानत होता. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आपण जगल्याचा आनंद होता. आणि तो आनंद बघून सिंधुताईंना स्वतःला कळलं, किंबहुना सिंधुताईंनी स्वतःला सांगितलं की सिंधुताई, आता मरण कॅन्सल. आपल्याला त्यांच्यासाठी जगायचंय ज्यांचं कुणी नाही. आपल्याला त्यांच्यासाठी जगायचंय जे मरायला लागलेले आहेत. आणि म्हणून सिंधुताईंना त्यांच्या जगण्याचं कारण सापडलं आणि मग सिंधुताई हजारोंची माय झाली. असंच काहीसं निराशेचं वातावरण माझ्या आयुष्यात निर्माण झालेलं होतं. मलाही कळत नव्हतं काय करावं. अनेक चांगले वाईट विचार मनात येऊन गेले. आणि मग माझ्या घरातल्यांनी, मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये नेहमी एक वाक्य वापरायचे, त्याची आठवण मला करून दिली. आणि ते वाक्य होतं, जिंदगी की कठिनाइयों से भाग जाना आसान होता है. जिंदगी की कठिनाइयों से भाग जाना आसान होता है. मत भूलो, जिंदगी का हर पहलू इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में. लड़ने वालों के कदमों में जहां होता है. लढणे वालों के कदमों में जहां होता है. आणि मग ठरलं, आता लढायचं. लढाईची सुरुवात करायची ती आपल्या शिक्षणाला पूर्ण करून. माझ्या कुटुंबाच्या सोबतीनं सुरुवातीला आपलं कायद्याचं शिक्षण पूर्ण करायचं मी ठरवलं. माझं सगळ्यात पहिलं ध्येय होतं शिक्षण पूर्ण करायचं. पण मी इचलकरंजीला राहायला, माझं कॉलेज सांगलीला होतं. रोज कॉलेज करणं शक्य नव्हतं, पण तेव्हा मला अजून थोडं थोडं चालता येत होतं. त्यामुळे कॉलेजमध्ये जमेल तसं कॉलेजला येण्याची परवानगी काढली. घरीच अभ्यासाला सुरू केलं. मग कायद्याचा अभ्यास जोमाने सुरू झाला. पण हळूहळू पायाची ताकद कमी होऊ लागलेली होती. आता मला कशाचा तरी आधार घेऊन चालायला लागत होतं. त्यामुळं माझे वडील मला कॉलेजला घेऊन जायचे, तर कधी माझा भाऊ मला घेऊन जायचा. लुणावरून इचलकरंजी सांगली आम्ही करायचो, पण रोजच्या व्यापात जवळजवळ रोज जाणं शक्य होईना. दुसरीकडे माझं आजारपण तर बळावत चाललेलं होतं. मग पुढे हळूहळू कॉलेजला परीक्षेपुरतं येण्याची परवानगी काढली. आणि असं करत पडत झडत उठत मी 2004 साली माझं LLB फर्स्ट क्लासनं शिवाजी
शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांकानं पूर्ण केलं. आता LLB झालं, पण पुढं काय हा प्रश्न होता. कारण कोर्टात जाऊन वकिली करणं तर मला शक्य नव्हतं आणि त्यामुळं LLB पूर्ण झालेल्या बऱ्याच जणांनी मला पुढे शिक्षण करण्याचा सल्ला दिला, LLM करण्याचा सल्ला दिला. पण मला वाटायला लागलं की LLBच्याच शिक्षणाचा उपयोग नाहीये, तर मग LLM करून काय फायदा होणार आहे. पण तेव्हा मला माझ्या आईनं जाणीव करून दिली की लहानपणी जो आपण मातीचा गोळा घेऊन भाकरी करतो, ती भाकरी केलेली वाया जात नाही. लहानपणी मुलांनी वहीवरती काढलेल्या आडव्या उभ्या रेगा जर ते शिकलेले असतात त्या वाया जात नाही, तर मग ही तर LLM ची डिग्री आहे, कशी वाया जाईल. आणि मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वीडिश मॉडेल आणि समाजसेविका एलन मार्डिग्रेन यांचे खूप फेमस वाक्य आहे. ते म्हणजे एज्युकेशन इज ओनली थिंग विच नो वन कॅन टेक अवे फ्रॉम यू. हा, शिक्षण ही एक अशीच गोष्ट आहे, ही आपल्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि मग ठरलं, मी LLM ला प्रवेश घेतला. LLM करत असताना देखील मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मग म्हटलं आपण LLM करताना शिवाजी विद्यापीठाच्या लॉ डिपार्टमेंटमध्ये पण मी जे तिथे HOD होते त्यांना सांगून परवानगी घेतली आणि मग माझं शिक्षण LLM चं सुरू झालं. कधी माझे वडील, कधी भाऊ मला लोणावरून कोल्हापूरला आता घेऊन जायचे. असं करत साल 2000 साली माझं LLM देखील शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांकाने पूर्ण झालं. LLMच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मी प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली नेटची परीक्षा दिलेली होती आणि त्यानंतर सेटची परीक्षा दिली. त्या दोन्ही परीक्षा मी प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण झाले. आता कायद्याच्या क्षेत्रात बऱ्यापैकी सर्वोच्च शिक्षण मिळवून झालेलं होतं, पण दुसरीकडे मला चालता मात्र आता एकही पाऊल येत नव्हतं. त्यामुळं कोर्टात जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. मग आता काय, हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा होता. पुढे नियतीच याचं उत्तर माझ्याकडे समोर घेऊन आली. त्या काळात स्टीफन हॉकिन्स, जे मी नेहमी सांगते, कुठल्याही व्याख्यानात मी ते वाक्य सांगते, स्टीफन हॉकिन्स यांचं आत्मचरित्र माझ्या वाचनात आलं आणि त्यात लिहिलेल्या एका वाक्यानं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या लोकांना सल्ला देताना स्टीफन हॉकिन्स म्हणतात, डोंट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू डोंट हॅव, बट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू हॅव. अर्थात तुमच्याकडे जे नाही त्यावर लक्ष देऊ नका, तर तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष द्या. आणि मग माझ्या लक्षात आलं, शब्द हीच आपली ताकद. आणि मग त्या काळात माझ्या कॉलेजमधल्या एक सरांनी मला शिक्षण क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. पण खरं सांगू, मी लहानपणापासून नेहमी एक प्रोफेशन मी कधीही स्वीकारणार नाही असं म्हणायचे, आणि ते होतं शिक्षकी प्रोफेशन. पण त्यामुळं माझं मन लवकर हे क्षेत्र स्वीकारायला तयार होईना आणि त्यातल्या त्यात कायद्याचं शिक्षण घेऊन हायकोर्टात प्रॅक्टिस करत समाजाला न्याय द्यायचं स्वप्न उराशी बाळगून सॉरी मी कायद्याच्या शिक्षणाला प्रवेश घेतलेला होता. त्यामुळे शिक्षकी पेशा स्वीकारायला मन लवकर तयार नव्हतं. पण मग मला माझ्या सरांनी नरेंद्र वर्मा यांच्या माझ्या आवडत्या कवितेच्या ओळींची आठवण करून दिली, आणि त्या म्हणजे, सपनों के सागर में कब तक गोते लगाते रहोगे, सपनों के सागर में कब तक गोते लगाते रहोगे, तुम एक राह चुनो तो सही, तुम उठो तो सही, तुम कुछ करो तो सही, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही, कुछ न मिला तो कुछ सीख जाओगे, कुछ न मिला तो कुछ सीख जाओगे, जिंदगी का अनुभव साथ ले जाओगे, तुम चलो तो सही, तुम चलो तो सही. त्यामुळं आयुष्याला सामोरं जाताना आपला हौसला जर आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करणं. आणि एकदा का परिस्थिती स्वीकारली की मग आयुष्य थोडस सोपं होऊन जातं. त्यामुळे मीही स्वीकारलं की मला कोर्टात प्रॅक्टिस करणं आता शक्य नाहीये, म्हणून मी कायद्याच्या विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायचे ठरवले. त्यावेळेला माझ्या भावानं वर्तमानपत्रात जाहिरात दिली. काही दिवसांनी मला माझा पहिला विद्यार्थी मिळाला. मग पुढे 4-5 विद्यार्थी मिळाले आणि मग सुरू झाला माझा हा शिक्षक बनण्याचा नवीन प्रवास. मला इथं प्रकर्षाने आठवतीये ती हिमा दास यांची कहाणी. हिमा दासला कुणी डिंग एक्सप्रेस तर कुणी सुवर्णकन्या म्हणून ओळखतं. आसाममधल्या डिंग नावाच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या 23 वर्षाच्या या तरुणीनं वयाच्या 18व्या वर्षीच भारताला फिनलँड
मध्ये वर्ल्ड ज्युनियर अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. हिमाला लहानपणी फुटबॉलची आवड होती. हे उदाहरण सांगण्याचं कारण समजून घ्या. हिमाला लहानपणी फुटबॉलची आवड होती. ती गावातल्या मुलांच्या बरोबर फुटबॉल खेळायची. तिच्या वडिलांच्याकडे तिला शूज द्यायला पैसे नव्हते, तेव्हा एका बुष्ट्याच्या कागदाला दोरे बांधून त्याचे शूज करून ती खेळायची. तिला फुटबॉलपटू व्हायचं होतं. पण एकदा जिल्हा स्तरावर तिला तिच्या प्रशिक्षकाने खेळताना बघितल्यावर तिचा खेळ बदलण्याचा सल्ला दिला आणि तिला फुटबॉलपटू होण्याऐवजी धावपटू होण्याचं प्रशिक्षण सुरू करायला सांगितलं. आणि तिनंही ते स्वीकारलं आणि सुरू केलं. आणि भारताला 20 दिवसात 5 सुवर्ण पदक देणारी धावपटू ती ठरली. अर्जुन पुरस्कार तिने मिळवला. आणि मला इथं विशेष उल्लेख करावा वाटतो ती गोष्ट म्हणजे ज्या हिमाकडं एक दिवस घालायला शूज नव्हते, त्या हिमासाठी खास आदिदास कंपनी आता शूज बनवते. आणि काही काळासाठी तिनं आदिदास कंपनीचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम केलेलं आहे. खरं तर हे उदाहरण अगदी अलीकडचं आहे, पण हे उदाहरण इथं देण्याचं कारण म्हणजे आपल्या इच्छाशक्तीमध्ये किती ताकद असते हे मला आपल्याला सांगायचंय. कारण आपल्याला माहितीये, असं म्हणतात, वेन देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा तिथं मार्ग. आणि असंच काहीच माझ्याही बाबतीत झालं. बघा ना, माझी इच्छाशक्ती हळूहळू वाढत होती आणि त्यामुळे मला एक नवीन मार्ग मिळाला. माझे क्लासेस चालू असताना त्याच दरम्यान शिवाजी विद्यापीठात LLM विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी जाहिरात आली. मी मुलाखत दिली. 7 जणांच्या पॅनलनं जवळजवळ अर्धा तास वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मला विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर दिल्यानंतर सप्टेंबर 2006 मध्ये शिवाजी विद्यापीठात जिथं मी माझं LLM केलं त्याच LLM विभागासाठी माझी असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. पण मला तिकडं चालता तर एकही पाऊल येत नव्हतं. त्यामुळे भीती वाटत होती रिस्क घ्यायची कशी. कारण आपण तर एकही पाऊल चालू शकत नाही. आपण राहतो इचलकरंजीला, नोकरी करायची कोल्हापुरात. कसं शक्य हे सगळं. स्वतः अंध असून देखील इतरांना शिकवणाऱ्या, इतरांना मार्ग दाखवणाऱ्या हेलन केलर यांचं खूप सुंदर वाक्य आहे. आणि ते म्हणजे लाईफ इज आयदर अ डेअरिंग ऍडव्हेंचर ऑर नथिंग ऍट ऑल. याचाच अर्थ बघा वाक्य काय आहे. लाईफ इज आयदर अ डेअरिंग ऍडव्हेंचर ऑर नथिंग ऍट ऑल. याचाच अर्थ आयुष्य म्हणजे एक तर रिस्क घेणं आहे, डेअरिंग करणं आहे, हिंमत दाखवणं आहे. जर तुम्ही आयुष्यात हिंमत दाखवली नाही तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि हीच हिंमत माझ्या कुटुंबानं, माझ्या आईनं, वडिलांनी, माझ्या भावानं भरली. आणि मग कुटुंबाच्या मदतीनं मी रिस्क घ्यायची ठरवली आणि शिवाजी विद्यापीठातली LLM विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी स्वीकारली. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सरांनी मला विधी विभागाच्या इमारतीला स्लोप टीचर्स क्वार्टर मध्ये काही सुविधा करून दिल्या. आणि मग LLMच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा खूप सुंदर प्रवास सुरू झाला. असं म्हणतात ना, डू व्हॉट यू लव्ह अँड इफ इट इज नॉट पॉसिबल, लव्ह व्हॉट यू आर डुईंग. याचाच अर्थ जे तुम्हाला आवडतं ते काम करा. पण अगदीच अशक्य असेल तर तुम्ही जे करता त्यावरच प्रेम करायला सुरू करा. आपोआप ते तुम्हाला आवडायला लागेल. आणि माझ्या बाबतीतही तसंच झालं. हळूहळू माझं शिक्षकी पेशावरती प्रेम व्हायला लागलं. आणि मग मला आठवलं की परमेश्वरानं माझी नियुक्ती फक्त मी एकटी कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करण्यासाठी केलेली नाहीये, तर अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी माझी नियुक्ती केलेली आहे. शिक्षक ही अशी एक व्यक्ती आहे ऍक्च्युली जी एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी गोष्ट अगदी कोरून भरू शकते. मला असं वाटतं इथं कुठल्याही पेशात नसतो ना तो जिवंतपणा शिक्षकी पेशामध्ये अनुभवायला मिळतो. कारण बघा, एखादं यंत्र, एखादी इमारत इंजिनियरशी बोलते का? नाही. डॉक्टरनी जर एखाद्या पेशंटचा आजार बरा केला त्यानंतर त्या पेशंटना डॉक्टर आठवतात का? नाही. पण वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी असू दे किंवा सगळ्यात ड विद्यार्थी असू दे, त्याला विचारा तुला अमुक अमुक विषय कोण शिकवला होता, तर तो त्याला नक्की आठवेल. आवडत्या नावडत्या सगळ्या शिक्षकांची नावं अगदी आठवणीनं मुलं लक्षात ठेवतात. असं खूप सुंदर नातं माझं विद्यार्थ्यांशी जोडलं गेलं. आणि माझ्या शिकवण्याच्या या पद्धतीमुळं त्याच दरम्यान शिवाजी विद्यापीठानं 2006 सालात मला राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित केलं.
मला विद्यार्थ्यांना शिकवताना जेवढं जास्तीत जास्त देता येईल याचा मी विचार करायचे. कारण ज्ञान ही एकच गोष्ट होती जी मी इतरांना देऊ शकत होते. आणि म्हणून शिक्षक कसा असावा याचे एक उदाहरण मी शिवाजी विद्यापीठात शिकवताना आणि आज देखील कायम मनामध्ये कोरून ठेवलेलं आहे. आणि ते उदाहरण म्हणजे तुम्हा सगळ्यांना घरी दूध घालायला येणारे दूधवाले काका आठवत असतील. खरं तर हल्ली दूध घालायला येणं ही संकल्पना आउटडेटेड झालेली आहे. पण बऱ्यापैकी आपण जरी सगळे पिशवीचे दूध घेत असलो तरी काही घरात अजून दूध घालायला दूधवाले काका येतात. हा, आणि ते जे दूधवाले काका दूध मापून देतात तेव्हा आपलं सगळं लक्ष सगळ्यात जास्त कशाकडे असतं माहितीये? मी जर 2 लिटर दूध घेणार असेल ना तर जेव्हा ते पहिलं 1 लिटरचं माप टाकतात त्याकडे माझं लक्ष नाही जात. ते दुसरं 1 लिटरचं माप टाकतात त्याकडे माझं लक्ष नाही जात. पण मला खरा आनंद केव्हा होतो सांगा? मोजून मापून दिलेल्या 2 लिटर दुधावरती ज्यावेळेला ते दूधवाले काका अगदी थोडीशी धार वरून जास्त घालतात ना, त्या जास्त घातलेल्या धारेचा आनंद आपल्याला जास्त असतो. आणि मला असं वाटतं की शिक्षकही तसा असावा. आपल्याला जेवढा पगार मिळालेला आहे तेवढंच आपण विद्यार्थ्यांना द्यायचं नाहीये, तर त्यापेक्षा थोडं जास्त आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं तर ते जास्त दिलेलं विद्यार्थ्यांचं आणि आपलं नातं एक वेगळ्या पद्धतीनं जोडून जातं. आणि म्हणूनच मी मला जेवढं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचे. माझं शिकवणं बऱ्यापैकी सोप्या भाषेत असल्यामुळं मला विद्यार्थ्यांचं खूप प्रेम मिळालं. मी नेहमी म्हणते की देवानं माझे 2 पाय काढून घेतले पण शिवाजी विद्यापीठात मला शेकडो पाय मिळाले. आता माझे चालणं जवळपास खूप अवघड झालं होतं. मला आधार घेऊन आधी चालता यायचं पण हळूहळू आता माझं आयुष्य पूर्ण व्हीलचेअरवर बंदिस्त झालेलं होतं. आणि त्यामुळं मला अनेक अडचणींचाही सामना करावा लागत होता. पण तरीही जमेल तसं शिवाजी विद्यापीठातल्या नोकरीला मी पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे त्याच दरम्यान 2007 सालात मला महाराष्ट्राचे राज्यपाल त्यावेळेचे महाराष्ट्राचे राज्यपाल S N कृष्णा यांच्याकडनं चान्सलर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. पण अर्थात ही नोकरी करणं सोपं नव्हतं. मी ज्या डिपार्टमेंटला शिकवत होते तिथून माझं टीचर क्वार्टर जवळजवळ 1.5 किलोमीटर होतं. रोज व्हीलचेअर वरून ढकलत नेणं आणणं अशा अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला. पण शेवटी तिथल्या काही तांत्रिक अडचणीमुळं 2010 साली मला विद्यापीठातली नोकरी सोडावी लागली. अचानक हा यू टर्न माझ्या आयुष्यात आला आणि मी इचलकरंजीला घरी परत आले. आता पुन्हा तोच प्रश्न होता, करायचं काय? कारण एवढी लढाई दिल्यानंतर आता नुसतं बसून राहणं तर शक्य नव्हतं. मग करायचं काय? मला हरायचं नव्हतं. म्हणून मला माझ्या घरातल्यांनी खंबीर साथ दिली आणि मीही स्वतःला सांगितलं की ठीक आहे, आता अंधार झालेला आहे पण अंधानंतर पुन्हा दिवस उगवेल. माझी वेळ आज माझी साथ देत नाहीये पण हिंमत दाखवली तर ही माझी वेळ देखील नक्कीच बदलेल. कारण म्हणतात ना, रात नहीं ख्वाब बदलते हैं, रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है, किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. आणि मग मी पण ठरवलं आता पुन्हा एकदा उभं राहायचं, पुन्हा लढायचं. पण माझ्याकडे पुन्हा कायद्याच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. इचलकरंजीत लॉ कॉलेज नव्हतं, फारसे विद्यार्थी मिळणार नव्हते. तरी वर्तमानपत्रात लॉच्या क्लासेससाठी मी जाहिरात दिली. जवळजवळ 6 महिने 2 विद्यार्थ्यांवरती शिकवलं. हळूहळू विद्यार्थ्यांना माहिती होऊ लागली, क्लासच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. मी कायद्याच्या विद्यार्थ्यांबरोबर मी कायद्याच्या विद्यार्थ्यांबरोबर कंपनी सेक्रेटरी, CA तसंच जजच्या परीक्षेसाठी देखील क्लासेस घ्यायला सुरू केले. माझे 5-6 विद्यार्थी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम करतात. अनेक विद्यार्थी कंपनी सेक्रेटरी म्हणून नामवंत कंपनीत काम करतायत. कितीतरी विद्यार्थी वकील म्हणून काम करतायत. आयुष्यात एवढ्या सगळ्या प्रसंगातून गेल्यानंतर मी जे शिकले ते वाक्य म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनाही मी ते कायम सांगत आले. आणि ते वाक्य म्हणजे लक्षात घ्या, हिम्मत से हारना पर हिम्मत कभी मत हारना. अर्थात आपण जर एखादी लढाई सुरू केली तर आपण हरू, शंकाच नाही त्याच्यामध्ये.
एकदा हरू, दोनदा हरू, तीनदा हरू, 100दा हरा, पण लक्षात घ्या, हार कधीच मानू नका. पुन्हा उठा, पुन्हा लढायला सुरू करा. अर्थात हे सगळं सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं ते करणं कधीच सोपं नव्हतं. एका अपंग माणसाला येणाऱ्या अनंत अनंत अडचणींना हे सगळं करताना मला सामोरं जावं लागत होतं. आणि त्यातल्या त्यात तर एक लेडीज अपंग असेल तर येणाऱ्या अडचणी वेगळ्याच असतात. या अडचणींचा सामना देखील मला करावा लागत होता. कधी सर्दी खोकल्याचा त्रास व्हायचा, कधी अलर्जीचा त्रास व्हायचा. सर्दी खोकला बरा झाला तर एक एक महिन्यात तो सर्दी खोकला कमी होत नाही. कामाला येणारे, मदतीला येणारे रोज येतील किंवा नाही याची काळजी, या आणि अशा अनेक गोष्टींचा सामना मला रोज करावा लागतो. पण तरीही लव यू जिंदगी हा माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा नियम मी कधीच सोडलेला नाही. मी जेव्हा म्हणते ना लव यू जिंदगी, तेव्हा मला बरीच जण विचारतात, हाऊ टू लव्ह जिंदगी. अर्थात याचं उत्तर अगदी सोपं सरळ आहे. तुमच्या जगण्यातला आनंद कशामध्ये आहे ते शोधणं म्हणजे जीवनावर प्रेम करणं. आणि एकदा का आपल्याला आपला आनंद सापडला की आपोआपच आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. कारण आयुष्यामध्ये अडचणी तर येत राहणारच आहेत, पण त्यावर मात करत पुढे जाणं म्हणजे आयुष्य आहे. तुम्हाला माहितीये, आमच्याकडे इचलकरंजी ते गृहस्थ राहतात. ते गृहस्थ दरवर्षी त्यांचा वाढदिवस एका अनाथ आश्रमात अनाथ मुलांबरोबर अखंड दिवस घालून करतात. मग त्या दिवशी त्या मुलांना वेगवेगळ्या वस्तू वाटतात. ती वस्तू त्या मुलांना दिल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद निहाळत बसलेले असतात, खूप खुश असतात. त्यांच्या एका वाढदिवसावेळी नेमका आम्ही देखील त्याच अनाथ आश्रमामध्ये गेलो होतो. त्या गृहस्थांना मी व्यक्तिगतरित्या ओळखत होते, पण त्यांना मी तितकं आनंदी कधीच बघितलेलं नव्हतं जितका आनंद मी त्यांना त्या मुलांना वस्तू वाटल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आनंदी झालेलं बघितलेलं. त्या वेळेला मी त्यांना विचारलं, काका, एखादी नवीन दुकान तुम्ही सुरू करता, एखादी ब्रँड सुरू करता, युरोप टूरला जाता, त्याचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर टाकता, पण तुमच्या चेहऱ्यावर मी हा आनंद कधीच बघितलेला नाही जो आज तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतोय. आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलेलं वाक्य खूप महत्वाचं होतं. ते म्हणाले की ज्यांनी मला दिलं त्यांना परत दिलं की मग जो आनंद असतो तो आनंद शब्दात मोजता येत नाही. आणि खरंय, कधी कधी आयुष्याला सामोरं जाताना आपली हिंमत आपण दुसऱ्याला दिलं की त्यानं देखील वाढते. त्यामुळे आयुष्याचा आनंद शोधताना तो आनंद देण्यामध्ये पण आहे. कारण आपण ज्या समाजाचे भाग आहोत त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. बघा, संकल्प आज समाजाला देण्यासाठी काम करतेय आणि त्यातून त्यांना हा आनंद मिळतोय. आणि म्हणून कधी कधी दुसऱ्याला देण्यातला आनंद असतो तोही आपण मिळवायला पाहिजे. हा निसर्ग खूप आदरयुक्त पद्धतीने आपल्याला परत देत असतो. आपण जेवढं त्याला देतो ना त्याच्या हजारो पटीने तो आपल्याला परत देत असतो. एक छोटस उदाहरण बघा, आपण निसर्गाला एक मातीचं बी देतो, पण त्या एका मातीच्या बी मधनं निसर्ग आपल्याला हजारो दाणे परत देतो. त्यामुळे आपण दिल्यानं कधीच कमी उलट होत नाही. या उलट कर्माचा सिद्धांत सांगतो की आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळत असतं. आपण जसं वागतो त्याच फळ आपल्याला आयुष्यात मिळत असतं. एकदा एका गावातल्या शेतकऱ्यामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये करार झालेला होता. त्यानुसार शेतकऱ्यानं व्यापाऱ्याला 1 किलो लोणी द्यायचं ठरलं आणि व्यापाऱ्यानं शेतकऱ्याला 1 किलो साखर त्या बदल्यात द्यायचं ठरवलं. शेतकरी कधीच साखरेचं वजन करत नव्हता. अशीच 10 वर्ष गेली. शेतकऱ्याचा एक दिवस मनात आलं की साखरेचं वजन करून बघू. तेव्हा शेतकऱ्यानं साखरेचं वजन केलं. साखर पाऊण किलो भरली. शेतकऱ्याला खूप राग आला. शेतकरी व्यापाऱ्याला म्हणाला, गेल्या 10 वर्षाच्या साखरेचा हिशोब किती होईल, तुम्ही मला किती साखर कमी दिली आहे. तेव्हा तो व्यापारी शांतपणे शेतकऱ्याला म्हणाला, भाऊ, मी काहीच करत नव्हतो. तुम्ही जे लोणी मला दिलेलं होतं ते लोणी मी पारड्यात एका बाजूला ठेवायचो आणि तेवढीच साखर मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला वजन करून द्यायचो. म्हणजे मुळात ते शेतकरी त्या व्यापाऱ्याला लोणी जे द्यायचे ते कमी द्यायचे, बस तेवढंच व्यापारी त्यांना परत द्यायचे. याचाच अर्थ निसर्गाचा नियम आहे, जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळणार आहे. आणि म्हणून समाजाला आपण दिलं तर त्याच्या बदल्यात आपल्याला हजारो पटीनं वाढेल.
द्यावं म्हणजे कायम पैशाच्या रूपातच मदत असते असं नाहीये. आपण कुणाला आनंद देऊ शकतो, आपण कुणाला मदतीचा हात देऊ शकतो, कुणाला ज्ञान देऊ शकतो. हा असा सगळा माझा प्रवास सुरू असताना माझा शरीराचा एकही अवयव आज हलत नाही. माझी बुद्धी सोडली तर माझ्याकडे आज माझं काहीच नाही. माझ्या घरातल्यांनाच मला झोपवावं लागतं, उठवावं लागतं, खाऊ घालावं लागतं. मी ज्या कॉम्प्युटरवरती शिकवते ते कॉम्प्युटरही इतरांना ऑपरेट करावं लागतं. आता मी तुमच्याशी बोलताना माऊस देखील मला मदत करणाऱ्या माझ्या मदतनीस असिस्टंट यांच्याकडे आहे. आणि या सगळ्या अशा अवघड परिस्थितीत देखील मी आयुष्य जगू शकतेय. यासाठी मी नेहमी आभार मानते ते परमेश्वराचा. कारण माझा असा विश्वास आहे की त्या परमेश्वराचा आशीर्वाद आणि त्याची साथ होती. आणि त्याच्या आशीर्वादामुळे मला आजूबाजूला मिळालेली माणसं आहेत, त्यांच्यामुळेच मला ही लढाई करणं शक्य आहे. आणि म्हणून मी त्या ज्या काही माझ्यावरती आलेल्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या मध्ये माझं वडील, माझं भाऊ, माझी आई, मला मदत करणाऱ्या माझ्या मावशी, माझी वहिनी, माझ्या 2 भाच्या, माझ्या भावाच्या ऑफिसचं स्टाफ, हे सगळी जण मला मदत करतात. कारण या सगळ्यामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद होता आणि आहे. म्हणूनच मी या प्रसंगातून जरी अडचण येत असली तरी कुठं ना कुठं बाहेर निघत असते. मला यावेळेला तुम्हाला एक उदाहरण सांगायचं आहे. आणि ते उदाहरण म्हणजे आपल्या बरोबर कुठे ना कुठेतरी एक शक्ती आपल्या बरोबर सतत असते. आणि ती शक्ती जी असते ती शक्ती परमेश्वर आपल्याला आधार देत असतो, साथ देत असतो. एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय. पूर्व राजनेता आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचे भाषण मी ऐकलं होतं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितलेला होता. कुमार विश्वास एकदा विमानानं प्रवास करत होते आणि त्या विमानात त्यांच्या शेजारी दिल्लीतील एक प्रसिद्ध हार्ट सर्जन बसलेले होते. थोडा अंतर विमान गेल्यानंतर कुमार विश्वास यांनी बघितलं की त्या डॉक्टरांनी बॅगेतून एक रामाची आणि हनुमानाची मूर्ती काढली आणि ते कसले तरी मंत्र म्हणत होते. कुमार विश्वास यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी डॉक्टरांना विचारलं, हे काय डॉक्टर, तुम्ही तर एवढे मोठे सर्जन आहात आणि तुम्ही हे काय करताय? बघा आता त्या डॉक्टरांनी दिलेलं उत्तर काय होतं. डॉक्टरांनी कुमार विश्वास यांना सांगितलं, कुमार, माझ्या आयुष्यात मी अनेक सर्जरी केलेल्या आहेत. त्यातल्या काही सर्जरी अशा होत्या की ज्याच्यामध्ये काहीच अडचण नव्हती, सगळं ठीक होतं. अगदी छोट्यातल्या छोट्या डॉक्टरनं जरी ती सर्जरी केली असती तरी सुद्धा पेशंट बरा झाला असता. पण दुर्दैवानं तो पेशंट वाचला नाही. आणि या उलट माझ्या आयुष्यात मी अशाही सर्जरी केलेल्या आहेत की माझ्यासारखे 56 डॉक्टर जरी तिथे आले तरी त्या पेशंटला वाचवू शकले नसते. एवढं क्रिटिकल ऑपरेशन ते होतं, पण तरी सुद्धा तो पेशंट वाचलेला आहे. आणि तेव्हा मला जाणवलं की माझ्यापेक्षा कुणीतरी कुठेतरी ईश्वरी शक्ती आहे जी या जगाला चालवते, जगण्याचं बळ देते. आणि म्हणून माझाही परमेश्वरावर फार विश्वास आहे. अर्थात मी तर तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही ईश्वरवादी व्हा, भाग्यवादी व्हा. हा, पण परमेश्वराला एक आशेचा किरण म्हणून तर आपण नक्कीच परमेश्वराला आपण एक आशेचा किरण म्हणून तर नक्कीच घेऊ शकतो. हा असा सगळा माझा प्रवास चालू होता. जरी मला चालता येत नव्हतं तरी ते दुःख असलं तरीही आशेने लढाई होती. कारण माझे वडील, आई, भाऊ, वहिनी या सगळ्यांची साथ होती. मला मदत करणाऱ्या मावशी माझ्या सोबत होत्या. पण 2021 साल माझ्या आयुष्यात खूप अवघड परिस्थिती निर्माण करून गेलं. माझं कुटुंब कोरोना नावाच्या विषाणूच्या जाळ्यात अडकलं. मला, माझ्या आईला, भावाला, वडिलांना, वहिनीला, आम्हाला सगळ्यांनाच एकाच वेळी कोरोना नावाच्या विषाणूनं जखडलं. घरात कुणी कामाला मिळेना, असलेली माणसं सोडून गेली. आणि मला सांभाळण्याची सगळी जबाबदारी माझ्या आईकडं, भावाकडे आली. वडिलांना ऍडमिट करावं लागलं. मी, माझा भाऊ आणि आई तर त्या परिस्थितीतून बाहेर पडलो, पण आम्ही वडिलांना वाचवू शकलो नाही. आमच्या घराचा आधारस्तंभ, माझ्या कुटुंबाचं सर्वस्व माझे वडील, त्यांना मात्र आम्हाला हरवावं लागलं. आणि माझ्या आयुष्याची खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली. त्या काळात आमची साथ काही माणसांनी सोडली तर त्या उलट काही माणसांनी आम्हाला त्या प्रसंगातून बाहेर यायला मदत केली. माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांची जागा कुणीच भरू शकणार नाही. माझ्या आयुष्यामधली माझ्या वडिलांची जागा कुणीच भरू शकणार नाही. त्यामुळे जवळजवळ 1 वर्ष झालेलं होतं तरीही मी त्या दुःखातून बाहेर येऊ शकले नव्हते. ज्या वडिलांच्या डोळ्यात माझ्या विजयानं मिळालेला आनंद मला दिसायचा आणि त्यासाठी मी लढायचे, ते वडीलच नाही तर मग काय करायचं असं बऱ्याचदा वाटायचं. आणि याचं उत्तरही तेव्हा
माझे वडीलच मला घेऊन आले. बऱ्याचदा वडील स्वप्नात यायचे आणि ते मला सांगताना मला असं दिसायचं की तू जर थांबलीस तर आपण आतापर्यंत केलेला संघर्ष वाया जाईल, तुझ्या आईनं पडद्याआड तुझ्यासाठी घेतलेली मेहनत वाया जाईल, तुझ्या भावानं तुझ्यासाठी केलेलं कॉम्प्रोमाइज वाया जाईल. आणि मग मी पुन्हा लढायचं ठरवलं, पुन्हा क्लासेस चालू केले. त्यातही मला बऱ्याच अडचणी येतात, पण जसं जमेल तसं आता मी माझे क्लासेस परत सुरू केलेले आहेत. कायद्याच्या 5 वर्षात मिळून आमच्याकडे शिवाजी विद्यापीठात 44 विषय आहेत. त्या 44 विषयाच्या नोट्स माझ्याकडे कच्च्या रूपात तयार आहेत. त्या नोट्स मला प्रसिद्ध करायच्या आहेत. त्या प्रसिद्ध करण्याची आज माझ्याकडे पूर्ण सुविधा नसली तरी त्याच्यावरती माझं काम सुरू झालेलं आहे. अर्थात अनौपचारिकरित्या आत्ताही शिवाजी विद्यापीठात सगळ्या नोट्स जे विद्यार्थी वापरतात ते माझ्या नोट्स वापरतात. जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याकडं या माझ्या हाताने लिहिलेल्या नोट्स आहेत आणि त्या प्रकाशित करायचा माझा मानस आहे. त्याच्यासाठी माझा प्रयत्न देखील चालू आहे. अर्थात हे सगळं मी करू शकते ते केवळ आणि केवळ माझ्या माणसांच्या खंबीर पाठिंब्यामुळं. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपला हौसला, आपली हिंमत जर आपल्याला कायम टिकवून ठेवायची असेल तर कायम लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी आपल्या घरच्यांना, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, त्या सगळ्या माणसांना ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मदत केलेली आहे त्यांना कधीच विसरू नका. कारण माणसं आयुष्यात खूप महत्वाची असतात. माझा भाऊ देखील वकील आहे. आमच्या ऑफिसमध्ये कधी कधी अशी माणसं येतात जी खूप अभिमानानं सांगतात, गेली 10 वर्ष झालं मी माझ्या भावाचं तोंड बघितलेलं नाही, गेली 15 वर्ष झालं मी माझ्या बहिणीला भेटलो नाही, वगैरे वगैरे. पण मुळात मला कळत नाही की यात पुरुषार्थ तो कसला. कारण माझ्या मते खरा पुरुषार्थ अशात आहे जेव्हा आपण असं म्हणतो की आमची 50 वर्षाची मैत्री आहे आणि ती अजूनही आम्ही तुटू दिलेली नाही, किंवा आम्ही वेगळं राहत असलो तरी आमचं 100 माणसाचं कुटुंब प्रत्येक सणाला एकत्र येतो. हे सांगण्यातला अभिमान जास्त मोठा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगा वाटतं की आयुष्यात तुमचा हौसला, तुमची हिंमत जर टिकवायची असेल, तुम्हाला उंच उडायचं असेल तर रिस्पेक्ट युअर रिलेशन, अर्थात तुमच्या नात्यांचा आदर करा. मी ज्या नोट्स टाईप करते त्या नोट्स टाईप करताना, माझे क्लास घेताना, माझ्या नोट्स लिहिताना ह्या सगळ्या वेळेला मला मदत झाली ती माझ्या भावाच्या ऑफिस मधल्या सगळ्या स्टाफ मेंबरची, माझ्या विद्यार्थ्यांची, मला टायपिंग मध्ये मदत करणाऱ्यांची. म्हणजे आपण कुठलंही काम एकटं करू शकत नाही. हे काम करताना आपल्या बरोबर टीम फार महत्वाची असते आणि टीम जर असेल तरच आपण यशस्वी होऊ शकतो. माझ्या मित्रमैत्रिणींनी आणि बाकी सगळ्यांनी मला जे सांगितलेलं आहे हा, आणि त्या पलीकडे जाऊन माझ्या टीम मधल्या लोकांनी जी मला मदत केली आहे त्यामुळं मला हे यश मिळवणं शक्य झालेलं आहे. म्हणून मला थोडंसं गंमतशीर उदाहरण आहे तरी तुम्हाला एक सांगावं वाटतं ते उदाहरण. एक दिवस काय झालं, हाताच्या 5 बोटांचं भांडण झालं. अंगठा म्हणाला मी श्रेष्ठ, करंगई म्हणाली मी श्रेष्ठ, मधलं बोट म्हणालं मी श्रेष्ठ. शेवटी एकदा त्यांना कोर्टात दावा दाखल करावा लागला आणि सगळी बोटं जज साहेबांसमोर गेली. सगळे भांडायला लागले आणि स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेला जज साहेबांनी काय केलं, त्यांच्याकडे एक साधी अगदी सॉफ्ट असलेली स्ट्रॉबेरी दिली आणि अंगठ्याला सांगितलं चल आता ही स्ट्रॉबेरी कट करून दाखव. अर्थातच एकट्या अंगठ्याला ते कट करणं शक्य नव्हतं. मग त्यांनी करंगईला सांगितलं, मग इतर बोटांना सांगितलं. अर्थातच कुठल्याही एका बोटाला ती स्ट्रॉबेरी कट करता आली नाही. मग जज साहेबांनी ती स्ट्रॉबेरी बोटाच्याकडं म्हणजे हाताच्या 5 बोटांच्याकडे दिली आणि त्यांना एकत्र सांगितलं की स्ट्रॉबेरी आता कट करा. अगदी सहज ती स्ट्रॉबेरी कट झाली. याचाच अर्थ काय, तर आपल्याला आपली हिंमत टिकवायची असेल, आपला हौसला टिकवायचा असेल तर आपल्या टीमला, आपल्याला मदत करणाऱ्या सगळ्यांना जपा. हा सगळा असा माझा प्रवास. मस्क्युलर डिस्ट्रोफी सारखा भयंकर आजार ज्याच्यामध्ये दिवसागणिक माझ्या शरीराची ताकद कमी होतीये. मी एक ध्येय ठरवते, बऱ्याचदा ते ध्येय मला बदलावं लागतं, नवीन वाटेवर जावं लागतं, पण तरीही मी मेहनतीनं सगळ्यांच्या सोबतीनं त्या नवीन वाटेवर चालते. भविष्यात काय होणार आहे हे आज मला माहिती नाही, पण मला माझं जेवढं 100% देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्यामध्ये स्वतःला प्रेरित करताना मी डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांच्या काही कवितेच्या ओळी स्वतःला रोज ऐकवते.
आणि त्याच तुम्हालाही सांगतेय आणि तुमची रजा घेणार आहे. आणि त्या कवितेच्या ओळी म्हणजे, ये आसमां छीन गया तो क्या नया ढूंढ लेंगे, ये आसमां छीन गया तो क्या नया ढूंढ लेंगे, हम वो परिंदे नहीं जो उड़ना छोड़ देंगे, हम वो परिंदे नहीं जो उड़ना छोड़ देंगे, मत पूछ हौसले हमारे आज कितने विशब्द है, मत पूछ हौसले हमारे आज कितने विशब्द है, एक नई शुरुआत नया आरंभ तय है, एक नई शुरुआत नया आरंभ तय है, माना अभी हम निशब्द है, माना अभी हम निशब्द है, ये पारावार छूट गया तो क्या नया सागर ढूंढ लेंगे, ये पारावार छूट गया तो क्या नया सागर ढूंढ लेंगे, हम वो कश्तियां नहीं जो तैरना छोड़ देंगे, हम वो कश्तियां नहीं जो तैरना छोड़ देंगे, कदम चलते रहेंगे जब तक श्वास है, कदम चलते रहेंगे जब तक श्वास है, परिस्थिति से परे, परिस्थिति से परे स्वयं पर हमें विश्वास है, एक रास्ता मिला नहीं तो क्या, एक रास्ता मिला नहीं तो क्या नई राह ढूंढ लेंगे, एक रास्ता मिला नहीं तो क्या नई राह ढूंढ लेंगे, हम वो मुसाफिर नहीं जो चलना छोड़ देंगे, हम वो मुसाफिर नहीं जो चलना छोड़ देंगे, ख्वाबों को महकता रखते हैं, हम मंजिलों को रास्ता रखते हैं, ख्वाबों को महकता रखते हैं, हम मंजिलों को रास्ता रखते हैं, नशा हमें हमारी फितरत का हर हार करती है बुलंद इरादा जीत का, हर हार करती है बुलंद इरादा जीत का, ये मुकाम नहीं हासिल हुआ तो क्या नए ठिकाने ढूंढ लेंगे, ये मुकाम नहीं हासिल हुआ तो क्या नए ठिकाने ढूंढ लेंगे, हम वो इंसान नहीं जो अपनी तलाश छोड़ देंगे, हम वो इंसान नहीं जो तलाश छोड़ देंगे. तर त्या अशा पद्धतीनं नियतीनं 2000 सालात अचानक माझे पंख कापलेले होते. वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये मी जे नेहमी सांगायचे, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. मीही नियतीला अशा पद्धतीनं उत्तर दिलेलं होतं. आता तुमच्यावर सोडते की हा माझा प्रवास तुम्हाला कसा वाटला. पुन्हा एकदा मला तुम्ही बोलवलं, माझे विचार, माझा प्रवास तुमच्या बरोबर मांडण्याची संधी दिलीत, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आभारी आहे. संकल्प फाउंडेशनची मी आपल्या आभारी आहे. आणि आपल्याला जर मला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद मॅडम. खूपच प्रेरणादायी असा प्रवास आणि जगायचं कसं हे तुम्ही स्वतः जगून दाखवलंय. हे निश्चितच सर्वांसाठी खूपच एक नवीन राजमार्गच आहे असंच मी म्हणेन. मॅडम, या सगळ्या प्रवासात तुमचं तर अगदी पहिल्या शब्दापासून आतापर्यंत खूप पॉझिटिव्ह आहे. तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला आहे, की जो कधी विसरू शकत नाही? शिवाजी विद्यापीठात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला त्यावेळेला माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात असलेला आनंद, माझ्या भावाच्या डोळ्यात असलेला अभिमान आणि विद्यापीठाच्या प्रोटोकॉलना बदलून सगळे विद्यापीठातले जे पुरस्कार द्यायला आलेले होते ते स्टेजवरून खाली येऊन त्यांनी मला पुरस्कार दिलेला होता. तर तो सगळा पूर्ण विद्यापीठाचा अखंड मोठाच्या मोठा हॉल उभा राहिलेला होता. तर तो प्रसंग. खूपच छान मॅडम. त्याच्या अगदी विरुद्ध तुमच्याकडे बघून तर वाटत नाही की तुम्ही निगेटिव्हली काही विचार करता. तरी सुद्धा असं काहीतरी क्षण असेल की जो अगदी वेदनादायी आहे, कधीच विसरू शकत नाही तुमच्या आयुष्यात. अर्थातच 2019 मध्ये माझे वडील कोरोनामध्ये गेले. ते कधीच अर्थात विसरण्याचा प्रश्नच नाहीये, कारण आमच्या घराचा बॅकबोन, आधार सगळंच ते होते. त्यामुळं त्या मला ज्या दिवशी हे कळलं की मला आयुष्यात कधी चालता येणार नाही, त्याच्यापेक्षाही हे खूप भयंकर होतं जेव्हा मला हे कळलं की कोविडमध्ये वडील गेलेले होते तेव्हा. हे सगळं करत असताना जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत जे सगळं ऐकवत होतात किंवा जे तुमच्या भाषणात येत होत,
ते सगळं तुम्हाला एक एक गोष्टी आठवत गेल्या, पण तरी सुद्धा तुमच्या या आजारानंतर तुम्हाला जगावं किंवा या पद्धतीने स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी काम करावं असं, जसं म्हणतात नाही एखादा दिवा लागायला एक ठिणगी खूप आवश्यक असते, तसं व्हॉट इज द स्पार्क बिहाइंड दिस, तर त्याबद्दल नक्कीच सांगा. Back again, spark behind is actually my father and mother and my brother. कारण खूप मेहनतीनं माझ्या आई वडिलांनी आम्हाला 2000 सालापर्यंत त्या परिस्थितीत पोहोचवलेलं की यश सगळं आमच्या पाठीशी यायला लागलेलं होतं. त्यामुळं त्यांना हरू द्यायचं नव्हतं, म्हणून मला हरायचं नव्हतं. त्यामुळे अर्थातच त्यांची प्रेरणा हेच माझं स्पार्क होतं. खूपच छान मॅडम. निश्चितच आज तुम्ही जे सगळे उदाहरणांनी तुमचे जीवन स्वतः तर जगलेच, पण इतरांनी पण यातनं प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीने जी मांडणी केली. मी जसं सुरुवातीला सांगितलं, आतापर्यंत जे काही महानुभव येऊन गेले त्या प्रत्येकाकडून नवीन नवीन गोष्टी आम्हाला ऐकायला मिळायला, शिकायला मिळायला आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळाली. तर निश्चितच आजही खूप छान तुमच्याकडून आम्हाला जे काय मिळालं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आता आपल्या सोबत जे श्रोतेगण आहेत, मी एकेकाला आमंत्रित करतो की त्यांनी आपलं जे काही प्रतिक्रिया किंवा जे काही मनात प्रश्न असतील ते शेअर करावे. आपल्या सोबत सर्वात सिनियर अशोक बांसे सर आहे, मी त्यांच्यापासून सुरुवात करतो, नंतर सगळ्यांना मी हा मंच खुला करतो. अशोक बांसे सर. मॅडम नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम खूप छान, म्हणजे तुम्ही तर इतके उदाहरण दिले का असं वाटलं का मला प्रवास चालू ठेवा तुमचा. स्टीफन पासून सिंधुताई सबका, सिंधुताई सबका आमच्या वर्धा जिल्ह्याचे आहे, मी वर्धेचा प्रॉपर. आणि बरोबर आहे. त्यांना हा त्यांना जवळच बघितलेला आहे. तर मला एक विचारायचं होतं मॅडम तुम्हाला, का हा आजार नेमका कसा कसा झाला आणि कशामुळे होतो? ऍक्च्युली जेनेटिक आहे असं म्हणतात हा आजार. एक एक प्रकारचं प्रोटीन डिफिशियन्सी मुळे होतो असं म्हणतात. म्हणजे पण अजून तरी ह्याचं प्रॉपर डायग्नोसिस पण नाही आहे आणि जगात कुठे त्याचं ट्रीटमेंट नाहीये. पण प्रॉपर कॉज काय त्याचं अजून फाइंड आउट नाहीये, त्यामुळे मग ती प्रॉपर ट्रीटमेंट नाहीये त्याच्यावरती. धन्यवाद मॅडम. धन्यवाद बांसे सर. डॉक्टर सुनीता मॅडम, तेजश्री मॅडम. हॅलो. हा बोला सुनीता मॅडम. हा बोला ना. हा नमस्ते ताई, खूप छान बोललात. थँक्यू. प्रत्यक्ष पण तुमच्याशी चर्चा झालीच होती. आता तुम्ही बरोबर आहे. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह अशा सांगितल्या, पण बऱ्याच गोष्टी तुम्ही म्हणजे आता एवढा स्ट्रगल करताना तो सहज शक्य तर नव्हता. तुम्ही युनिव्हर्सिटीत असताना सुद्धा किती अगदी म्हणजे लोकांनी पण तुम्हाला त्रास दिला होता, तुमचं अपंगत्व समजून घेतलं नव्हतं. म्हणजे त्यावेळेस आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं, बरोबर. पण याचा कुठेही तुम्ही उल्लेख न करता सगळ्या गोष्टी अगदी पॉझिटिव्हली घेतल्यात. खूप छान आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमचा खूप आवडला. आणि आता तर नुसतं ऐकताना असं कुठंही तुमचं अपंगत्व दिसत म्हणजे लक्षात येत नव्हतं की इतका मस्त खणखर आवाज आहे. कुठेही म्हणजे तुमचं बोलताना श्वास सुद्धा हे झालेला नाही. अगदी छान तुम्ही म्हणजे खूप छान तसं बाकी मेंटेन केलेला आहे आवाज आवाज तरी खूप छान मोटिवेशनल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. पण असं काय आता तिथला त्रास होता, बरोबर आहे, म्हणून मी प्रत्येक गोष्ट सांगणं शक्य नाही एवढ्यासाठी म्हटलं. कारण सगळ्याच गोष्टी नाही आपण मांडू शकत. पण जेव्हा असं प्रत्यक्ष भेटतात तेव्हा मग ते आपोआप काही गोष्टी सांगितल्या जातात. सांगितल्या जातात. नक्की नक्की. आणि आता भानसे सर म्हणाले ना मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे काय आजार आहे, तर म्हणजे जसे आपले हातापायाचे मसल्स असतात, फुफ्फुसाचे हृदयाचे पण मसल्स असतात ऍक्टिव्हेट,
त्या प्रत्येक हा गोष्टी ज्या मसलचा जो टोन असतो, की आपल्याला समजा एखादं छोटा तांब्या उचलायचा असेल त्याला लागणारी पॉवर, आणि एखादा टेबल हलवायचा असेल तर त्याला लागणारा फोर्स, तो आपल्या सगळ्या मसल्स मधला जो फोर्स असतो ना तो हळूहळू कमी होतो. आणि या बरोबर आहे. आजारामध्ये हातापायाचे जसे मसल्स वीक होतात, तसेच हृदयाचे फुफ्फुसाचे पण मसल्स हळूहळू हळू वीक होतात या आजारात. आणि ह्याचं खरं तर कॉज आणि ट्रीटमेंट दोन्हीही अजूनही अवेलेबल नाहीये. पण बरोबर. तुम्ही जेवढं ऍक्टिव्हेट राहाल, जेवढं तुमच्या मुवमेंट्स तुम्ही ठेवाल, तेवढं तुम्ही तुमचं लाईफ स्पॅन वाढवू शकता. एवढंच आपण बरोबर. त्याच्याविषयी म्हणू शकतो. अगदी अगदी खरं आहे. शुभेच्छा ताई तुम्हाला खूप. थँक्यू थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. तेजश्री मॅडम. ओंकारजी. हॅलो. हा बोला. बोला ना ओंकार. नमस्ते मॅडम. आपला जागतिक साहित्यावरला अभ्यास आणि कायद्यावरचा अभ्यास अफाट आहे. खरंच खूप छान वाटलं ऐकून. त्या दृष्टीने एक प्रश्न मनात एक हाय विचारतो. तो बोला ना ओंकार बोला. परदेशात अपंगत्व किंवा तिथं जसं लोक वागतात करतात, ते जर का आपल्याकडं व्हायचं असेल तर कायद्यात काय बदल करावा लागेल? ऍक्च्युली कायद्यात आता बरेच बदल झालेले आहेत, फक्त त्याचा प्रत्यक्ष म्हणावी तेवढी अंमलबजावणी होत नाही. 2016ला आता नवीन जो दिव्यांग कायदा आहे तो 2016चा नवीन कायदा आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सना कंपल्सरी रॅम्प पाहिजे. नवीन एज्युकेशनल बिल्डिंग असेल तर त्याला वरती सेकंड फ्लोअर जर त्या बिल्डिंग मध्ये असणार असेल तर कंपल्सरी लिफ्ट पाहिजे. असे बरेच नियम झालेले आहेत, पण अनफॉर्च्युनेटली म्हणावी तेवढी त्याची अंमलबजावणी होत नाही. प्रत्यक्ष अंमलबजावणी जास्त महत्वाचं आहे. कायद्यात आता ऑलरेडी बदल झालेले आहेत, बरेच असे बदल आहेत की जे सर्वसमावेशक ट्रीटमेंट देतील. अर्थात ती मला मिळालेली नाही, त्याचा व्यक्ती मी आहे, पण आता कायद्यात असे बदल आहेत की ते सर्वसमावेशक ट्रीटमेंट मिळायला पाहिजे म्हणून. अर्थात ती त्या त्या जागी त्याच्या अंमलबजावणी होणं खरं गरजेचं आहे. बरोबर. समर्पक उत्तर मिळालं मॅडम. धन्यवाद. भविष्यात आपण संपर्कात राहू. नक्की धन्यवाद नक्की नक्की ओंकारजी. ओंकार. इंद्रजीत चव्हाण, रेश्मा मॅडम, सुप्रिया मॅडम. ज्यांना बोलायचं त्यांनी unmute करून बोला. नमस्कार सर, तेजश्री बोलते. हा बोला तेजश्री मॅडम. हा गाडीवर होते, ओके गाडीवरच ओके, आहे, साईडला ठीक थांबले. आहे ठीक आहे. मॅडम खूप छान, म्हणजे अगदी नॉनस्टॉप तुमची कहाणी अगदी छान वाटली आणि प्रेरणादायी वाटली. म्हणजे तुम्ही थँक्यू. इचलकरंजीत आहात हे म्हणजे आता कळलं, इतक्या जवळ आहात पण इतकी काही माहिती नव्हती आपल्याला. आपण कुठे असता मॅडम? कोल्हापूर. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप आमची संस्था आहे. बर 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 ओके. हा, या कधी आपण. आणि नक्की खरंच नक्की. तुम्ही अगदी ते स्टीफन हॉकिंग, अब्दुल कलाम, जी जी नावं घेतलीत ना, म्हणजे खरंच सलाम तुम्हाला. म्हणजे इतक्या सगळ्यांच्या प्रेरणेतून तुम्ही इतकं आदर्श व्यक्तिमत्व घडला आहात. ते आम्हाला सुद्धा खरंच खूप छान वाटलं. आपण भेटत राहू, संपर्कात राहू. नक्की ताई नक्की काही नक्की. हो, काही आम्हाला पण काय लागलं तर म्हणजे आपली मदत घेऊ आम्ही नक्की ताई, काय विषयी वगैरे. करता येईल. आणि डॉक्टर मॅडमनी तुम्हाला आता सांगितलं त्या आजाराविषयी वगैरे, हा तर ऑलरेडी तुम्ही खरंच ऍक्टिव्हेट आहातच. त्यामुळे अजूनही छान आता इथून पुढे तुमचा संपर्क वाढेल, आणखी तुम्हाला सुखदुःख जगातली कळतील, तर तुम्ही अजून ऍक्टिव्ह व्हाल, त्यात शंकाच नाही आहे. बरोबर. तुमच्या कार्याला शुभेच्छा. घेऊन अगदी कोल्हापूरला आलात तर या. नक्की नक्की, तुम्ही पण या इचलकरंजीला. हो हो, भेटते, नक्की भेटते आपल्याला. नक्की ताई. ओके. थँक्यू. धन्यवाद तेजश्री मॅडम. इंद्रजीत चव्हाण सर, रेश्मा मॅडम, सुप्रिया मॅडम अनम्यूट करून बोलू शकतो.
सारिका मॅडम. बोला सुप्रिया मॅडम. रेश्मा मॅडम. इंद्रजित चव्हाण सर. हा नमस्कार. बोला माझा सुप्रिया. आवाज येतोय का? हो येतोय. मी सुप्रिया बोलतीये. मला प्रश्न नाहीये काही, फक्त मला माझ्या मैत्रिणीविषयीचा अभिमान व्यक्त करायचा आहे. प्रीती माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिला नुसतं बघितलं, तिचा हसरा चेहरा आणि तिच्याशी 4 वाक्य बोलल्यानंतर सुद्धा प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही आज तिचं व्याख्यान आयोजित केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि प्रीतीचं टॅलेंट अधिकाधिक समाजाला कळलं पाहिजे. समाजानं ते प्रचंड हुशार आहे प्रीती, त्यामुळे तिचं टॅलेंट वापरलं पाहिजे. तिचं कायद्याचं ज्ञान, तिची पॉझिटिव्हिटी आणि ती आता करते ते काम पुढं अजून खूप वाढणार आहे. तिची खूप स्वप्न आहेत, तर ती सगळी पूर्ण व्हावीत यासाठी शुभेच्छा आणि तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू सुप्रिया. धन्यवाद सुप्रिया मॅडम. रेश्मा मॅडम. इंद्रजित चव्हाण सर. बोला इंद्रजित चव्हाण सर. नमस्ते सर्वांना. हॅलो. सर बोला ना. नमस्ते सगळ्यांना. नमस्ते. मला अभिमान आहे की मी मॅडमचा दुसरा विद्यार्थी आहे आणि मी मॅडमकडे शिकलेलो आहे आणि माझं LLB शिक्षण पूर्ण झालं आणि मी एक चांगली प्रॅक्टिस करतो इचलकरंजीमध्ये. आणि आज देखील काही शंका असल्या किंवा काही मला कुठं काही अडचण असली तर मी मॅडमांच्या संपर्कामध्ये आज देखील आहे. सुप्रिया माझी मैत्रीण इंद्रजित यांचं सगळ्यांचं खूप सहकार्य असते मला. इंद्रजित. मग मॅडमकडं मी 5 वर्ष मी BSL LLB कम्प्लीट केलेलं आहे. मी 5 वर्ष मॅडमकडं हे करत होतो, शिकत होतो. तर मी जवळून बघितलंय मॅडमना की नेमकं त्या किती या ह्याच्यामध्ये त्रासामध्ये असून देखील त्या प्रेरणा देण्यासाठी किती प्रमाणामध्ये त्या एखाद्याला प्रेरणा देऊ शकतात हे मी फार जवळून बघितले आणि मला त्याचा फार सार्थ अभिमान आहे की मी त्यांचा शिष्य आहे असा. आणि आज आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवर मॅडमना संधी दिली आणि त्यामध्ये मला पण इन्व्हाइट केलं, ह्याबद्दल मी सगळ्यांचाच आभारी आहे. धन्यवाद इंद्रजित सर. निश्चितच मॅडमचं बरोबर असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि तुमच्यासारखे विद्यार्थी जेव्हा मॅडम कडून शिकून आज चांगल्या पद्धतीने लॉची प्रॅक्टिस करतात, हे निश्चितच मॅडम साठी एक गुरुदक्षिणा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून तुमच्यासारखे असंख्य विद्यार्थी घडले याचं देखील आम्हाला एक शेअरिंग मिळालं. त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद सर. थँक्यू सर. रेश्मा मॅडम. सारिका मॅडम. त्यांना म्यूट नाही करता येत. बरोबर प्रीती मॅडम, आज तुम्ही जो प्रवास मांडला आणि त्या प्रवासासोबत जी काही उदाहरणं दिली जे ऑलरेडी जगलेत आणि त्यातनं आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे, हे निश्चितच आमच्यासाठी आणि हा वेबिनार जी पण लोक ऑनलाईन बघतायत आणि नंतर रेकॉर्डिंग बघणार आहेत त्या सर्वांसाठीच प्रेरणादायी असणार आहे याबद्दल तीळ मात्र शंका नाही. खरोखर मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या या वेबिनार साठी दिला, त्यामुळे आमच्या संकल्प फाउंडेशन परिवाराकडून आणि संवाद सारथी व्याख्यानमालेच्या
संपूर्ण टीम कडून मी तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही अशा पद्धतीने संपर्कात राहू, संवादात राहू. मॅडम, जाता जाता एक छोटासा संदेश सर्वांसाठी की जे सबल आहे किंवा डिसेबल आहे, या सर्व लोकांसाठी की जे स्पेशली त्यांना गरज आहे, अशा सर्व लोकांसाठी एक छोटासा संदेश द्यावा. नंतर आपण एका प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करूया. काय काय म्हणालात? लक्षात घ्यायला थोडासा आवाज हे झाला होता. एक छोटासा संदेश सर्वांसाठी की जो सर्वांना प्रेरणादायी असेल. जे सबल आहेत किंवा दुर्बल आहेत अशा सर्वांसाठी की जगणं कसलं असं पाहिजे, हा छोटासा संदेश जाता जाता द्यावा. त्यानंतर मग आपण छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची, या सत्संगाची सांगता करू. तसं तर बऱ्याच गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत, पण एक छोटीशी गोष्ट सांगते. ती गोष्ट म्हणजे ना, कुणाशीच स्वतःची तुलना करू नका. स्वतःची तुलना फक्त स्वतःशी करा. एवढी एक गोष्ट केलं ना तर जगणं सुखकर होतंय. कारण मी जर याचाच विचार करत बसले असते की मला चालता येत नाही आणि इतरांना चालता येतंय, तर मला हे शिकवणं कधीच शक्य झालं नसतं. त्यामुळं मी प्रत्येक वेळेला तुलना करत आले ती फक्त स्वतःची स्वतः बरोबर करत आले. मी काल काय केलं होतं त्यापेक्षा मी आज काय जास्त करू शकते, दुसरा व्यक्ती काय जास्त करू शकतो याचा विचार मी नाही करत. कारण अं बरेच जण अशी आहेत की ज्यांना मी सेटची परीक्षा देताना, नेटची परीक्षा देताना मदत केली. त्यांचं सेट नेट पूर्ण होऊन त्या आज काही लॉ कॉलेजेसचे प्रिन्सिपल आहेत. पण मग मी नाही विचार करत की मी त्यांना शिकवलं म्हणून मग ते आज प्रिन्सिपल झालेले आहेत आणि मी घरात एका कॉटवरती 2 विद्यार्थ्यांना शिकवत बसलेली आहे. कारण मग मला ते दुःख देईल आणि मग मला पुढे नाही जाता येणार. त्यामुळं मी अगदी सोपी गोष्ट लक्षात ठेवते की आपण इतरांची तुलना नाही करायची. आपण फक्त आपल्याशी तुलना केली तर मग आयुष्य कम्पॅरेटिव्हली नक्कीच सोपं होतं. धन्यवाद मॅडम. निश्चितच स्वतः क्वालिटी ओळखणं आणि त्या पद्धतीने जगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येक वेळेस की तुमच्या रिलेशनशिपचा आदर करा, नंतर देवाचे आभार व्यक्त करा, निसर्गाचे आभार व्यक्त करा की त्याने आपल्याला खूप भरभरून दिलेलं आहे. तर हे निश्चितच आज सर्वांसाठी असं प्रेरणादायी आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. मॅडम, तुमचं ऋण व्यक्त करतो. आपण सतत संपर्कात राहूया. जातात एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या सत्संगाची सांगता करूया. सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. आपण पुढच्या एपिसोडला पुन्हा भेटूया आणि निश्चितच जे आपले महानुभाव आहे त्यांच्याकडून नवीन शिकण्यासाठी सज्ज होऊया. अडथळ्यांवर निश्चितच मात करूया. एवढं बोलून मी थांबतो. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन.